Welcome dear students. In the last videos we discussed about the properties of parallel lines and also the tests to show the lines parallel or not. Now let's solve practice set 2.1. Practice set 2.1 सोडवूया. तर त्यातलं पहिलं उदाहरण पहा. The first problem is in the figure line RP, this line parallel to line MS. ही लाईन याला पॅरलल आहे. लाईन DK इज ट्रान्सव्हर्सल, ही ट्रान्सव्हर्सल आहे. अँड अँगल DHP, DHPचं मेजर तुम्हाला दिलेलं आहे 85 डिग्री. अँड देन वी हॅव टू फाइंड RHD. अँड देन सेकंड वन अँगल PHD. देन थर्ड वन अँगल HGS. ह्या अँगलचं मेजर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. अँगल RHDचं मेजर फाइंड आउट करताना अँगल DHP जो दिलेला आहे आपल्याला, याचा अँगल DHP आणि अँगल RHD म्हणजे दिस वन, याचं काय रिलेशन आहे. तर तुमच्या लक्षात येईल इथे की हे दोन जे अँगल आहेत हे अँगल्स इन लिनियर पेअर आहे. तुम्ही लिहितो अँगल RHD अँड अँगल DHP फॉर्म अ लिनियर पेअर अँड देअरफॉर लिनियर पेअरमधल्या अँगलची प्रॉपर्टी असते की दोघांच्या मेजरची बेरीज 180 डिग्री असते. सो मेजर ऑफ अँगल RHD प्लस मेजर ऑफ अँगल DHP इज इक्वल टू 180 डिग्री. प्रॉपर्टी ऑफ अँगल्स इन लिनियर पेअर किंवा अँगल्स इन लिनियर पेअर. ओके, सो बाय पुटिंग द व्हॅल्यूज, सो मेजर ऑफ अँगल RHD आपल्याला फाइंड आउट करायची आहे प्लस DHP 85 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. 85 डिग्री जर आपण इथे सबस्ट्रॅक्ट केले तर वी विल गेट द आन्सर ऑफ मेजर ऑफ अँगल RHD. त्यामुळे RHDचं मेजर तुम्हाला मिळेल, इट वुड बी 95 डिग्री. तर हे 95 डिग्री मिळेल. दिस इज द फर्स्ट आन्सर. आता याचप्रमाणे अँगल PHD आपल्याला फाइंड आउट करायचं. PHG आता या अँगलचं आणि ह्या अँगलचं रिलेशन आहे. हा अँगल आणि हा अँगल हे अँगल्स इन लिनियर पेअर. याप्रमाणे मग आपण या दोघांची बेरीज 180 डिग्री आहे, त्याप्रमाणे आपण याचंही माप फाइंड आउट करू शकतो. पण इथे तुमच्या लक्षात येईल अँगल RHD हा अँगल आणि हा अँगल हे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत, त्यामुळे दोज आर कॉन्ग्रुएंट. तर त्याप्रमाणे आपल्याला पटकन याचं मेजरमेंट काढता येईल. देअरफॉर नाव अँगल RHD कॉन्ग्रुएंट अँगल PHG हे कॉन्ग्रुएंट का रिझनल्या व्हर्टिकली अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली शॉर्टकटमध्ये लिहितो अपोजिट अँगल्स. अँड देअरफॉर देअर मेजर्स आर इक्वल. सो मेजर ऑफ अँगल RHD इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल PHG इज इक्वल टू RHDचं माप आहे 95. सो PHG इज इक्वल टू 95 डिग्री. म्हणजे एका स्टेपमध्ये आपल्याला याचं उत्तर इथे मिळेल. अँगल्स इन लिनियर पेअर हे सुद्धा करून आपल्याला उत्तर मिळालं असतं, पण स्टेप्स वाढल्या असत्या. आता थर्ड वन अँगल HGS हा अँगल तुम्हाला फाइंड आउट करायचं. तर या अँगलचं आणि या अँगलचं रिलेशन आहे आणि या अँगलचं आणि या अँगलचं पण रिलेशन आहे. हा अँगल आणि हा अँगल दोज आर करस्पॉन्डिंग अँगल. मग नाव अँगल DHP अँड अँगल HGS आर करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि सो करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल इन मेजर अँड देअरफॉर मेजर ऑफ अँगल DHP इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल HGS. आता जर DHPचं मेजर तुम्हाला माहिती आहे, DHP 85 डिग्री इज इक्वल टू 85 डिग्री. ओके, करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे फक्त आपल्याला त्या अँगलची पेअर कोणती ते जर ओळखता आलं तर हे सगळे मेजरमेंट तुम्हाला फाइंड आउट करता येतील. आणि लास्ट वन अँगल MGK हा अँगल. आता हा अँगल आणि हा अँगल व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. ओके, देअरफॉर अँड अँगल HGS इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट टू अँगल MGK व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स.
So their measures are equal. So measure of angle HGS is equal to measure of angle MGK. आणि HGSचं मेजर इथे फाइंड आउट केलेलं आहे. सॉरी, HGSचं मेजर इथे आपण फाइंड आउट केलं 85 डिग्री इज इक्वल टू 85 डिग्री. पाहूया आता प्रॉब्लेम नंबर 2. इन द फिगर लाईन P अँड लाईन Q आर पॅरलल. ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. अँड लाईन L अँड लाईन M आर ट्रान्सव्हर्सल. ह्या दोन छेदिका आहेत, ट्रान्सव्हर्सल आहेत. अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल A, अँगल B, अँगल C अँड अँगल D. तर तुम्हाला दोन अँगलचे मेजर दिलेले, मेजर ऑफ दिस अँगल बिन गिवन. तर या अँगलला आपण E मानूया, अँगल E. आणि या अँगलचं मेजर दिलेले त्याला आपण F मानूया. Therefore solution, let measure of angle E is equal to 110 degree and measure of angle F is equal to 115 degree. आता याच्यावर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मेजर ऑफ अँगल ए. तर अँगल ए आणि अँगल ई फॉर्म अ लिनियर पेअर. therefore अँगल ए and angle E form a linear pair. And therefore measure of angle A plus measure of angle E is equal to 180 degree. Angles in linear pair. The property of linear pair. Property of angles in linear pair. Okay, linear pair. And therefore angle A, measure of angle A plus E 110 degree is equal to 180 degree, and there you will get the answer of measure of angle A is equal to 70 degree. This is the answer of measure of angle A. आता angle A आणि angle B. Now angle A आणि angle B ट्रान्सव्हर्सलच्या या बाजूला आहे आणि या ट्रान्सव्हर्सलच्या या बाजूला अँगल ए आहे आणि बी जो अँगल आहे ट्रान्सव्हर्सलच्या त्या बाजूला आहे. दोन्ही पण एक्सटेरियर आहे. सो एक्सटेरियर अल्टरनेट अँगल नुसार ते कॉंग्रंट आहेत. नाव अँगल ए कॉंग्रंट अँगल बी कारण अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. therefore measure of angle A is equal to measure of angle B, and therefore measure of angle B 70 degree. वेगळ्या पद्धतीने आपण ते फाइंड आउट करू शकतो. हा अँगल आणि हा अँगल हे इंटेरियर अँगल्स आहेत. त्यामुळे 110 डिग्री असेल तर हा 70 डिग्री. आणि हा अँगल आणि हा अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल, त्यामुळे बी पण 70 डिग्री येईल. पण डिरेक्टली आपल्याला माहिती आहे की हे अल्टरनेट एक्सटेरियर अँगल्स आहेत. सो दोज आर कॉंग्रंट और इक्वल इन मेजर. आता आपण पाहूया या ट्रान्सव्हर्सलच्या ठिकाणी हे तयार झालेले जे अँगल्स आहेत हे अँगल्स वेगळे आहेत. तर याच्यावरून अँगल डीचं माप काढूया. नाव अँगल एफ अँड डी, अँगल एफ अँड अँगल डी तुमच्या लक्षात आलं असेल. दे फॉर्म अ लिनियर पेअर. फॉर्म अ लिनियर पेअर. and therefore measure of angle F plus measure of angle D will be equal to 180 degree. Okay, 180 degree. Therefore a measure of angle F is 115 plus measure of angle D is equal to 180, and therefore measure of angle D is equal to 180 minus 115. The answer will be 65 degree. तर याचं माप आपल्याला 65 डिग्री. आता याच्यावरून मेजर ऑफ अँगल सीचं माप आपल्याला काढता येईल. एफ आणि सी बघा तुमच्या लक्षात येईल याप्रमाणे. हा अँगल आणि हा अँगल हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो अँगल सी अँड अँगल एफ. नाव अँगल सी अँड अँगल एफ आर करस्पॉन्डिंग अँगल्स, आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रंट. and therefore measure of angle C is equal to measure of angle F property, and therefore measure of angle C is equal to measure of angle F आपल्याला माहिती 115. so measure of angle C will be 115. so म्हणजे याप्रमाणे
या प्रकारच्या उदाहरणामधून आपल्या ज्या कन्सेप्ट्स आहेत की लिनियर पेअरमधले अँगल कोणते, त्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल्स कोणते, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल कोणते आणि अल्टरनेट इंटिरियर अँगल कोणते आणि इंटिरियर अँगल हे कोणते, त्या जर पेअर तुम्हाला ओळखता आल्या तर तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. सो इट वॉज अ व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम. नाउ लेट्स सॉल्व द प्रॉब्लेम नंबर 3. या सर्व उदाहरणांच्या PDF फाईल्स आपण तयार केलेल्या आहेत आणि या तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती, व्हर्टेक्स अकॅडमी या टेलिग्राम चॅनेलवरती तुम्हाला या सर्व PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. तर आता पाहूया क्वेश्चन नंबर 3. इन द फिगर लाईन L पॅरलल टू लाईन M अँड ऑल्सो लाईन N इज पॅरलल टू लाईन P आणि वी हॅव टू फाइंड मेजर ऑफ अँगल A, मेजर ऑफ अँगल B, मेजर ऑफ अँगल C आणि या अँगलचं मेजर दिलेलं आहे 45. आपण फॉर आवर कन्व्हिनियन्स आपण या अँगलला अँगल D मानूया. सो सोल्युशन, लेट अँगल D इज इक्वल टू 45 डिग्री आणि या अँगलला अँगल E असं कन्सिडर करूया. तो देअरफॉर अँगल D अँड अँगल E ॲज L इज पॅरलल टू M, ॲज लाईन L पॅरलल टू लाईन M आणि ही जर ट्रान्सव्हर्सल असेल अँड P इज ट्रान्सव्हर्सल and therefore angle D is equal to measure of angle D is equal to measure of angle E. याला कारण आहे, याला रिझन आहे corresponding angles. So it is corresponding angles. It is a pair of corresponding angles. So therefore measure of angle E would be measure of angle D च्या इक्वल येईल. सो इट विल बी 45 डिग्री. हे सुद्धा येईल 45 डिग्री. ओके. तर खरं तर आपल्याला याची आवश्यकता नव्हती, परंतु आपल्याला जर अँगल एचं मेजर काढायचं असेल तर याच्यामध्ये डायरेक्ट असं काही रिलेशन नाही आहे. त्यामुळे आपण याच्याशी रिलेशन असणारा अँगल घेतला, अँगल ई, की जो करस्पॉन्डिंग अँगल आहे. आता आपण विथ द हेल्प ऑफ अँगल ई वी कॅन फाइंड मेजर ऑफ अँगल ए. नाव मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल ई इज इक्वल टू 180 डिग्री. दोघांच्या मापाची बेरीज 180 येईल, कारण लिनियर पेअर, याला कारण अँगल्स इन लिनियर पेअर. मी डिरेक्टली लिहिलेला आहे अँगल्स इन लिनियर पेअर. ओके. and therefore measure of angle A, so measure of angle A plus measure of angle E 45 degree is equal to 180 degree. So by subtracting you will get measure of angle A will be equal to 135 degree. सो याप्रमाणे आपण अँगल एचे मेजरमेंट फाइंड आउट केलेलं आहे. आता अँगल ए आणि अँगल बी मध्ये रिलेशन आहे पहा. दिज आर व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. सो नाव यू कॅन राईट नाव मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी. vertically opposite angles, vertically opposite angles, and therefore measure of angle B will be equal to A च्या equal येईल. so 135 degree is equal to 135 degree. ओके. आता अँगल सी मध्ये अँगल बी आणि अँगल सी, तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. ह्या दोन लाईन पॅरलल जर आपण लक्षात घेतलं तर नाव लाईन N पॅरलल टू लाईन P, ह्या दोन लाईन पॅरलल्स आहेत बघा याप्रमाणे, आणि ही ट्रान्सव्हर्सल असेल अँड M इज ट्रान्सव्हर्सल ओके. अँड देअरफॉर अँगल B आणि अँगल C, देअरफॉर अँगल C कॉन्ग्रुएंट टू अँगल B. रिझन लिहूया आपण करस्पॉन्डिंग अँगल्स. याला रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स आणि मग करस्पॉन्डिंग अँगल्स आर इक्वल इन मेजर. मेजर ऑफ अँगल सी विल बी इक्वल टू मेजर ऑफ अँगल बी आणि बीचं मेजर आहे 135 डिग्री इज इक्वल टू 135 डिग्री. याप्रमाणे वी कॅन फाइंड द मेजर ऑफ द गिवन अँगल्स. आपल्याला जे अँगलचं मेजर विचारलं त्याचं मेजर आपण फाइंड आउट करू शकतो. नाउ लेट्स सॉल्व प्रॉब्लेम नंबर 4. I am going to read it out. In the figure alongside sides of angle PQR and angle XYZ are parallel to each other. म्हणजे या फिगरमध्ये अँगल PQR ची साईड म्हणजे PQ अँड QR
आणि अँगल एक्स वाय झेडच्या साईड्स एक्स वाय आणि वाय झेड ह्या पॅरलल्स आहेत. म्हणजे एक्स वाय पॅरलल टू पी क्यू अँड वाय झेड पॅरलल टू क्यू आर. अँड वी हॅव टू प्रूव्ह अँगल पी क्यू आर. आपल्याला हा अँगल या अँगलशी आपल्याला कॉंग्रुएंट दाखवायचा आहे. तिथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन एक्स वाय आपण प्रोड्यूस करू. प्रोड्यूस side xy such that it intersects side QR. साइड QR ला ती S पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करेल. इट इंटरसेक्ट साइड QR at point S. And now these points are collinear x, y and S such that x, y and S are collinear. हे collinearचं साइन आहे. And also Q, S, R are also collinear. म्हणजे याच्यामुळे जर एक्स वाय पॅरलल टू पी क्यू असेल तर एक्स एस इज ऑल्सो पॅरलल टू पी क्यू अँड वाय झेड पॅरलल टू क्यू आर असेल तर वाय झेड इज ऑल्सो पॅरलल टू एस आर. वी हॅव साइड पी क्यू पॅरलल टू एक्स वाय. साइड पी क्यू given. So you can write PQ आणि XY ला पॅरलल असेल तर PQ is also parallel to XS. Therefore side PQ parallel to side XS. याला काय construction. Equation number 1. Now YZ is parallel to QR. Side YZ parallel to side QR. This is given. या अँगलचे हा साइड एकमेकांना पॅरलल आहे त्यामुळे therefore equation 2. So YZ parallel to SR. Therefore side YZ parallel to side SR. Construction. YZ parallel to SR हे घेऊया. Therefore as YZ parallel to SR from equation 2nd and YZ parallel to SR. This is YZ, this one is SR and he transversal घ्या XS and XS is a transversal. आणि त्यामुळे दिस अँगल विल बी कॉंग्रुएंट टू दिस अँगल. आपण या अँगलला सोयीसाठी ए म्हणू, या अँगलला बी अँड दिस वन इज सी. त्यामुळे आपण फक्त आता शॉर्टकटमध्ये लिहिणार आहोत. सो देअरफॉर इक्वेशन 3 विल बी अँगल ए कॉंग्रुएंट अँगल एस मीन्स अँगल बी corresponding angles. Okay. PQ parallel to XS. Now PQ parallel to XS आपण दिले पहा. PQ parallel to side XS and मी इथे फिगर काढतो. PQ XS. This is XS. This is PQ. आणि ही ट्रान्सव्हर्सल घ्या QR अँड QR इज ट्रान्सव्हर्सल. आता ही ट्रान्सव्हर्सल घ्या अँड देअरफॉर इक्वेशन 4. मग हा अँगल आणि हा अँगल आता कॉंग्रुएंट येईल. अँगल C इज कॉंग्रुएंट टू अँगल B. देअरफॉर अँगल C कॉंग्रुएंट टू अँगल B करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि देअरफॉर आता फ्रॉम इक्वेशन 3 and 4 पहा. इफ A इज कॉंग्रुएंट टू B अँड C इज कॉंग्रुएंट टू B म्हणजे B बरोबर अँगल ए कॉंग्रुएंट आहे आणि अँगल C पण कॉंग्रुएंट आहे. देअरफॉर इक्वेशन 5 अँगल A कॉंग्रुएंट टू अँगल C फ्रॉम इक्वेशन 3 and 4.
third and fourth. So angle A means angle XYZ, and therefore angle XYZ congruent to angle C means angle PQR. Angle PQR. Okay, from equation 5. फक्त आपण याऐवजी ओरिजिनल अँगलचं नाव लिहिलेलं आहे. सो फ्रॉम इक्वेशन 5. सो याप्रमाणे आपल्याला सॉल्व करता आहे. चला पाहूया आता प्रॉब्लेम नंबर 5. या प्रॉब्लेममध्ये लाईन ए बी पॅरलल टू लाईन सी डी अँड लाईन पी क्यू इज देअर ट्रान्सव्हर्सल. पी क्यू ही ट्रान्सव्हर्सल आहे आणि ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स इज गिवन. एका अँगलचं माप दिलेलं आहे. तसे एकूण अँगल इथं 8 आहेत, त्यातले एक अँगलचं माप दिलेलं आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे मेजर ऑफ अँगल ए आर टी. ए आर टी मीन्स हा अँगल. मेजर ऑफ अँगल सी टी क्यू. सी टी क्यू म्हणजे हा अँगल. आणि मेजर ऑफ अँगल डी टी क्यू. डी टी क्यू म्हणजे हा अँगल. आणि मेजर ऑफ अँगल पी आर बी. तर पहिल्यांदा आपण या अँगलचं मेजरमेंट काढूया. सॉल्युशन. लाईन ए बी parallel to line CD and PQ is transversal. Angle ART and angle BRT form a linear pair. Angle ART and angle BRT form a linear pair, and therefore equation first, angle measure of angle ART plus measure of angle BRT is equal to 180 degree. Property of angles in linear pair. So by putting values, measure of angle ART as it is plus measure of angle BRT 105 is equal to 180, you will get. So measure of angle ART would be 75 degree. याप्रमाणे आपण या अँगलचं माप 75 डिग्री फाइंड आउट केलं. पण आता हा अँगल आणि हा अँगल आपल्याला पी आर बीचंही माप फाइंड आउट करायचं आहे. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. नाव अँगल ART congruent to angle PRB, vertically opposite angles. Therefore ART चं माप आणि PRB चं माप इक्वल असेल. सो मेजर ऑफ अँगल PRB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल ART, दॅट इज 75 डिग्री. म्हणजे दुसरंही अँगलचं माप आपण फाइंड आउट केलं. आता अँगल सी टी क्यू मीन्स अँगल सी टी क्यू हा अँगल आहे. तर ह्या दोन जर लाईन पॅरल असतील तर हे दोन जे अँगल आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. सो नाव अँगल ART कॉन्ग्रुएंट टू अँगल सी टी क्यू. अँगल ART कॉन्ग्रुएंट टू अँगल सी टी क्यू. रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. And therefore measure of ART is equal to measure of angle CTQ, and therefore measure of angle CTQ would be equal to ART चं माप आहे 75, तर 75 डिग्री. आता लास्ट वन मेजर ऑफ अँगल DTQ. तर हा अँगल आणि हा अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. So now angle BRT congruent to angle DTQ. So reason आहे corresponding angles. So त्यांचं मेजर इक्वल येईल. therefore measure of angle BRT is equal to measure of angle DTQ. So DTQ चं माप BRT एवढं येईल म्हणजे 105 डिग्री. सो मेजर ऑफ अँगल DTQ इज इक्वल टू 105 डिग्री.
म्हणजे याप्रमाणे आपण सर्व अँगलचं मेजर काढू शकतो.